जय शिवराय शेतकरी मित्रांनो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी झाली होती. यामध्ये नुसत्या शेती पिकांचंच नाही, तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा खरडून गेल्या होत्या. आणि अशा नुकसानग्रस्त जवळपास 20 लाख शेतकऱ्यांसाठी 57 कोटीचा मदत निधी जाहीर झालेला आहे. आता हा नेमका मदत निधी कोणत्या जिल्ह्यासाठी झालेला आहे, कोणत्या तालुक्यासाठी झालेला आहे, त्या तालुक्यातील किती शेतकरी या मदतीसाठी पात्र आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं. शेती पिकांचं झालं, त्यानंतर जमिनी खरडून गेल्या, जमिनीत माती सुद्धा राहिली नाही. मग अशा शेतकऱ्यांसाठी शासनानं मदत जाहीर केली होती आणि या मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा करण्यात आले होते. आणि त्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही पंचनामे केले होते त्यांच्या खात्याची पडताळणी ही पूर्ण झालेली आहे. आणि अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास हे शेतकरी होते 20,421 यांचे पंचनामे पूर्ण झाले. आणि या सर्वांसाठी 57 कोटी 58 लाख रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता हे शेतकरी आहेत मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील. या शेतकऱ्यांना हा मदत निधी जाहीर झालेला आहे. आता कोणत्या तालुक्यासाठी किती मदत निधी मिळणार आहे, ही सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची आहे. अक्कलकोट तालुक्यासाठी 2,862 शेतकरी पात्र आहेत पहिल्या यादीमध्ये. मोहोळ तालुक्यामध्ये 2,912 शेतकरी पात्र आहेत. माढा तालुक्यामध्ये 2,259 शेतकरी पात्र आहेत. बार्शी तालुक्यामध्ये 1,385 शेतकरी पात्र आहेत. करमाळा तालुक्यामध्ये 956 शेतकरी पात्र आहेत. अप्पर तहसील मंद्रुपमध्ये 806 शेतकरी पात्र आहेत. उत्तर सोलापूरमध्ये 647 शेतकरी पात्र आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये 98 शेतकरी पात्र आहेत. पंढरपूर तालुक्यामध्ये 84 शेतकरी पात्र आहेत. तर सांगोला तालुक्यामध्ये 10 शेतकरी पात्र आहेत. अशा या शेतकऱ्यांना हा मदत निधी लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे, अशी माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.